व्हिडिओ जो आहे याच्या अगोदरच तुम्हाला एक वॉर्निंग देतोय मी की हा व्हिडिओ त्याच व्यक्तीने बघावा ज्याला लहानपणापासून काहीतरी बोलायचं होतं पण बोलू शकले नाही, जे घाबरणं आपल्यामध्ये आहे, ज्या कोणत्या व्यक्तीच्या मध्ये वाटते की तुम्हाला घाबरणं आहे त्यांनीच हा व्हिडिओ बघावा, ज्या व्यक्तीला वाटते की नाही आम्हाला बोलायची इच्छा होते पण आम्ही बोलू शकत नाही, आम्हाला रडायलाच पटकन येते किंवा आम्हाला राग जास्ती येतो किंवा आम्हाला द्वेष आहे दुसऱ्यांबद्दल, जेलसी आहे, त्याच व्यक्तीने हा व्हिडिओ बघावा. दुसरं कोणीही याच्यावरती वेळ घालवू नये. जर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला एक धंदा करायचा होता किंवा एक काम करायचं होतं किंवा काहीतरी एक गोष्ट करायची होती पण आम्हाला मागे खेचलं गेलेलं आहे, त्या व्यक्तीने हा व्हिडिओ बघावा. ज्या व्यक्तीला वाटते की त्यांनी कॉन्फिडन्स आपला कमी झालेला आहे त्या व्यक्तीने हा व्हिडिओ बघावा. कॉन्फिडन्स कसा मिळवायचा, हे फिअर, हे नर्वसनेस, हे थरथर कापणं, मध्ये पोटामध्ये गोळा येणं, हातापायाला घाम येणं, हे जर तुम्हाला होत असेल तर हा व्हिडिओ बघावा, नाहीतर बघू नये. तुमच्यामध्ये जर कोणत्याही गोष्टीमध्ये कन्सिस्टंट राहायचे चान्सेस नसतील, तुम्ही जर एक गोष्ट कंटिन्यूअस करू शकत नसाल तर हा व्हिडिओ बघावा. जर तुम्हाला भरपूर काही बोलायचंय, तुमच्यामध्ये भरपूर गुणवत्ता आहे पण कुठे प्रेझेंटेशन देता येत नाहीये, उभं राहिल्यावरती सगळं विसरायला होते, सगळं पाठ केलेली गोष्ट पेपरच्या वेळी तुम्हाला आठवत नाही तर हा व्हिडिओ बघावा. जर तुम्हाला वाटत असेल की नाही आपल्याला हे येत नाही, हे जर आपण दुसऱ्यांना कळलं तर आपल्याला फार प्रॉब्लेम होईल आणि सगळे आपल्यावर हसतील, तर हा तुम्ही व्हिडिओ बघावा. हा जो न्यूनगंड असतो माणसामध्ये की दुसरे आपल्याबद्दल काय बोलतील हे जेव्हा आपण जास्ती विचार करायला लागतो त्यावेळेला आपल्यामध्ये या सगळ्या गोष्टी उत्पन्न होतात. आणि जर तुम्हाला असं काहीही वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जरूर बघावा. थोडा मोठा व्हिडिओ आहे, ही एक सिरीज आहे, ह्याला मी एक खास नाव दिलेलं आहे, ते म्हणजे ब्रेन सर्व्हिसिंग. सर्व्हिसिंग तुम्ही म्हणाल शब्द, हा सर इकडे कुठे शब्द आला? ब्रेन आणि सर्व्हिसिंग, ब्रेन बरोबर मॅपिंग ऐकलेलं आहे, भरपूर काही गोष्टी, ब्रेन स्टॉर्मिंग सेशन ऐकलेले आहेत, ब्रेन सर्व्हिसिंग कुठून आलेलं आहे? ब्रेन सर्व्हिसिंग हा मी खास शब्द दिलेला आहे सर्व्हिसिंग, कारण ते सर्व्हिसिंग हा शब्द आपल्याला एकाच गोष्टीसाठी माहिती आहे, ती म्हणजे कोणत्याही टाईपचे मशीन्स, इक्विपमेंट्स, म्हणजे तुमच्या गाड्या, ह्याचं आपल्याला सर्व्हिसिंग माहिती आहे. आपण काय करतो गाड्यांना, आपल्या गाड्या घेऊन जातो, रेग्युलर आपण सर्व्हिसिंगला देतो, तेव्हा तो आपलं काय काम करतो? ऑइल चेक करणार, त्याला परत ऑइल घालणार सगळ्या पार्ट्स मध्ये, ब्रेक लाइनर्स वगैरे चेक करणार, नंतर तुमचं फिल्टर चेक करेल, त्याचं थोडंसं प्लग वगैरे चेक करेल, जनरल ज्या गोष्टी आहेत तो चेक करतो आणि गाडी परत देतो, गाडी परत सुरळीत चालू होते. सिंपल सर्व्हिसिंग. त्याच्यानंतर असते काही वर्षांनंतर जर तुमच्याकडे एखादी मोठी गाडी असेल आणि चांगल्या कंपनीची असेल तर 1.5-2 लाख किलोमीटर नंतर तिचा इंजिनचं पण सर्व्हिसिंगची गरज लागते. मग इंजिन सर्व्हिसिंगच्या वेळी कॉस्ट जास्ती होते, फार टेक्निकल काम आहे, त्याच्यानंतर गाड्या थोड्याशा डाऊन होतात पण त्यांचं लाईफ वाढते अजून सर्व्हिसिंग केल्यावरती. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, रेग्युलर सर्व्हिसिंग केलं गाडीचं तर गाडी बरोबर चालते. त्याचप्रमाणे आपला जो मेंदू आहे त्याला सुद्धा सर्व्हिसिंग करायची गरज आहे. सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट, प्रत्येकाला माहिती आहे, पण आपण कोणत्या लेवलचं सर्व्हिसिंग करतो हे फार इम्पॉर्टंट आहे. आपण लहानपणापासून अशा प्रकारची सर्व्हिसिंग करत आलेलो आहोत आपल्या मेंदूवरती. दॅट इज फर्स्ट इज की तुम्ही काहीतरी विरंगुळा शोधता, अभ्यास 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 कंटाळा येतो म्हणून आपण खेळायला जातो किंवा टीव्ही बघतो किंवा पिक्चर बघतो किंवा बुक्स वाचतो. हे बघितल्यावर आपल्याला थोडंसं विरंगुळा येतो, एक टेम्पररी सर्व्हिसिंग मिळते, ऑइल चेंज केल्यासारखं, परत ऑइल खराब होणारच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक आपण ट्राय करतो, दॅट इज काहीतरी आवडीची गोष्ट करायची, आपली हॉबी. या हॉबींवरती आपण लक्ष द्यायला लागतो. हॉबीज आर काइंड ऑफ सर्व्हिसिंग. आपण मूवी बघायला जातो, आपण मित्रांबरोबर फिरायला जातो, आपण पिकनिकला जातो, आपण आउटिंगला जातो, आपण व्हेकेशनला जातो, वर्षातनं एकदा किंवा दोनदा किंवा तीनदा आपण व्हेकेशनला जातो. हे काय असते? दिस इज सर्व्हिसिंग ऑफ युअर ब्रेन. बट हा जो सर्व्हिसिंग आहे ना, हा टेम्पररी सर्व्हिसिंग आहे, हा तुम्हाला परमनंट सोल्युशन देत नाही. तुम्हाला परमनंट तुमच्या मनात जे घाबरणं आहे किंवा जे नर्वसनेस आहे किंवा जो न्यूनगंड आहे किंवा इगो आहे किंवा जेलसी आहे किंवा अँगर आहे किंवा शॉर्ट टेम्पर्डनेस आहे, हा कधीच तुमच्यातला पूर्णपणे घालवत नाही. तेवढ्या वेळेपुरतं तुम्हाला बरं वाटते. या सर्व्हिसिंगच्या लॉजिक वरती 5 days a week जी सिस्टीम आहे ती त्याच्यासाठीच आहे. 5 दिवस भरपूर काम करून घेतात आपल्याकडनं कॉर्पोरेट्स मध्ये आणि 2 दिवस सुट्टी दिलेली असते, ती तुमच्या माइंडला फ्रेश करायला, म्हणजे तुम्ही मंडेला त्याच परत जोमाने येऊ शकता. ही टेम्पररी सर्व्हिसिंग पॉलिसीज आहेत. आज मी तुमच्याबरोबर जे बोलणार आहे ते हे जे नर्वसनेस, हा जो तुमच्यातला कॉन्फिडन्स,
हा जो येत नाही, नर्वसनेसमुळे तुम्ही जो घालवता, तुम्ही कुठेतरी मागे पडता, कुठेतरी तुम्हाला त्रास होतो, तुमच्या रिलेशनशिप्समध्ये प्रॉब्लेम होतात, तुमच्या कामामध्ये प्रॉब्लेम होतो, तुमच्या करिअरमध्ये प्रॉब्लेम होतो, तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये प्रॉब्लेम होतो, आणि मग तुम्ही ना कुठेतरी ॲडिक्शनच्या साईडला जाता. जर तुम्हाला ॲडिक्टेड होत असाल तुम्ही कोणत्या एका पर्टिक्युलर गोष्टीबद्दल, म्हणजे काय आहे तर म्हणजे तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुमच्या ब्रेनला त्याच्यापेक्षाही वरच्या लेवलचं सर्व्हिसिंग पाहिजे. ॲडिक्शन म्हणजे काय? माणूस जेव्हा दारूच्या आहारी जातो, स्मोकिंगच्या आहारी जातो किंवा ड्रग्सच्या आहारी जातो, ही तीनच ॲडिक्शन आपल्याला माहिती आहेत. ह्याला ॲडिक्शन म्हणतात. ॲडिक्शन म्हणजे एखाद्या व्यक्तीकरता पण आपण अडकून राहतो किंवा त्याचेच विचार आपल्या डोक्यात फिरत राहतात किंवा ती व्यक्ती आपल्याशी बोलली तरच आपल्याला चालते, ते सुद्धा एका प्रकारचं ॲडिक्शन आहे. आणि आजकाल तर नवीन ॲडिक्शन आहेत मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी सुद्धा. ती म्हणजे काय? व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, चॅटिंग. हे जग सगळं जे झालेलं आहे हे तुम्हाला ॲडिक्टेड करून टाकलेलं आहे सगळ्या गोष्टी. आणि हे ॲडिक्शन तुम्हाला तुमच्या बाकीच्या गोष्टींमध्ये कशा प्रकारे त्रास देते, काय होते एक्झॅक्टली, ते आपल्याला बघायचं. म्हणून मी या पर्टिक्युलर माझ्या सेशन्सचं नाव दिलेलं आहे ब्रेन सर्व्हिसिंग. इट्स नॉट ब्रेन मॅपिंग. आपल्याला मेंदू कसा आहे तो नाही ओळखायचा, आपल्या मेंदूमध्ये काय प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला शोधायचे. तर आता आपण पहिल्या स्टेजमध्ये आपण बघूया की हा मेंदू असे का प्रॉब्लेम्स क्रिएट करतो. हा तुमच्यामध्ये जे नर्वसनेस आहे, तुम्ही जे घाबरता, तुम्हाला जे घाबरणे येते, हे कुठनं उत्पन्न होते, ह्याचं काय एक्झॅक्ट रूल्स आहेत, हे कशा पद्धतीने तुमच्यामध्ये वाढते किंवा आपण त्याला कसं कंट्रोल करू शकतो, हे आज मी तुम्हाला इन डेप्थ समजणार आहे. फर्स्ट ह्याच्यामध्ये तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना एक इम्पॉर्टंट गोष्ट करा, ती म्हणजे कानामध्ये हेडफोन टाका आणि हा व्हिडिओ ऐका. कारण की तुम्ही ना हा व्हिडिओ सर्वांसमोर अख्खा व्हिडिओ नाही बघू शकणार. ट्राय करा, तुम्ही नाही बघू शकणार तुम्ही हा व्हिडिओ. कारण काय, आपल्याला एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो. तो कॉम्प्लेक्स असा असतो की दुसऱ्याने जर ऐकलं की आपण आपल्या मेंदूच्या प्रॉब्लेम्स बद्दल एवढं डीप मध्ये ऐकतोय आणि त्याच्यामध्ये आपल्या फेसवरती रिॲक्शन्स येत आहेत, चेंज होत आहेत, तर आपण फार घाबरतो आणि आपण दुसरे काय विचार करतील हा विचार करून आपण ती गोष्ट अर्धी सोडून देतो. हा आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. आपण दुसरे लोक काय विचार करतात आपल्याबरोबर, आपल्याबद्दल, तो आपण फार विचार करतो आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा कॉन्फिडन्स आपला तिकडेच संपून जातो. आता तुम्ही सांगाल सर नाही आम्ही विचार नाही करत. चला आपण एक टेस्ट घेऊया. मी आता जे सांगेन ते लिहायचं, पॉज करायचा व्हिडिओ आणि नंतर पुढचा बघायचा. तुम्ही स्वतःबद्दल 25 वाक्य लिहा. पॉज करा व्हिडिओ. आशा करतो की तुम्ही लिहिले असतील 25 वाक्य. बरेचसे जण नाही लिहिणार. हा सुद्धा एक माइंडचाच प्रॉब्लेम आहे. मला काय स्वतःबद्दल वाक्य लिहायची आहेत, मला ती येते, मला लिहायची गरज नाही, मला माहिती आहे माझ्याबद्दल काय आहे, पुढचं बघूया काय आहे. म्हणजे ही जी आपली सवय आहे ना, ह्याला म्हणतात मेन इम्पॉर्टंट जंक्शन्सना जंप करून जाणं, ओव्हरलुक करणं, जी आपल्याला सवय आहे. आपण मेन गोष्ट, बारीक बारीक गोष्टी बघत नाही, त्यामुळे आपल्या पर्सनॅलिटीमध्ये त्या त्रुटी राहतात, ती कमतरता राहते. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, 25 वाक्य जर लिहिली नसेल तर एकदा चेक करा, एकदा लिहा, किती वेळ लागतो तो बघा आणि तुम्ही किती इझी पद्धतीने तुमच्या स्वतःबद्दलची 25 वाक्य, एवढ्या वर्षाच्या तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःबद्दल 25 वाक्य लिहायला किती वेळ लागेल हो. ट्राय तर करा. ओके, आता मी आशा करतो की तुम्ही लिहिलं असेल, बहुतेक लिहिलं असेल, बहुतेकांनी नसेल लिहिलं, हा ठीक आहे आगे सुनते. ओके, नो प्रॉब्लेम. पण लिहिलं असेल ज्या लोकांनी, त्यांच्याकरता त्यांना कळलं असेल ही गोष्ट की लिहित असताना आपल्याला किती त्रास झाला. स्वतःबद्दल 25 वाक्य लिहिताना प्रत्येकाला किती विचार करावा लागला. तुम्हाला जर स्वतःबद्दल बोलायची गोष्ट, तुम्ही ती एवढ्या वर्षाचं तुमचं छोट्या छोट्या गोष्टी नाही सांगू शकत, तर काय तुम्हाला स्वतःबद्दल काय माहिती, तुमच्या मेंदूला तुम्ही काय ओळखता, तुम्हाला जो कंट्रोल करणारी गोष्ट आहे त्याला तुम्ही काय ओळखता. एवढ्या वर्षाचा कुठे डेटा कुठे स्टोअर केलेला आहे तुम्हाला काहीच माहिती नाही. कारण का तुम्ही जगाच्या हिशोबाने चालत आहात, तुम्ही स्वतःच्या हिशोबाने काहीच नाही चालत. तुम्ही सर्वात पहिलं वाक्य लिहिलेलं असेल, माय नेम इज स्वजित चौधरी. स्वजित चौधरी हे नाव मी दिलेलं आहे का? नाही, हे जगाने दिलेलं, दुसऱ्या लोकांनी दिलेलं नाव आहे. तेच मी तुमच्या समोर सांगतोय. स्वतःबद्दल मी काय सांगतोय तुम्हाला?
तुम्ही स्वतःबद्दल त्याच्यात काय लिहिलेलं आहे. जे काय तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं की हे तुमचं वय आहे, तुम्ही इकडे राहता, हे आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं आहे, तेच तुम्ही लिहितात. ही तुमची ओळख आहे. तुम्ही कधी स्वतःहून विचार केलेला आहे की आपण कोण आहोत किंवा काय आहोत? कधीच नाही. म्हणून तुम्हाला ती 25 वाक्य लिहिताना त्रास झाला, कारण की आपण स्वतःकडे बघत नाही. त्यामुळे सर्वात पहिली स्टेप जी मी म्हणतो ती म्हणजे सेल्फ अनालिसिस, स्वतःला समजून घेणे. फार म्हणजे फार महत्वाचं आहे. हा जो सेल्फ अनालिसिस पार्ट आहे, ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, तर आपल्यामध्ये काय होते एक्झॅक्टली, आपल्याला काय, आपण का विचार करतो असा, ह्याच्यावरती आपण इन डेप्थ जाणार आहोत. तर सेल्फ अनालिसिस मध्ये सर्वात सोपी गोष्ट असते ती म्हणजे आपले पॉझिटिव्ह पॉइंट्स आणि आपले निगेटिव्ह पॉइंट्स. म्हणजे आपल्याला कशामुळे लोक चांगलं म्हणतात आणि कशामुळे लोक आपल्याला शिव्या देतात किंवा ओरडतात, मग ते तुम्ही आता लिहून घ्या. पॉइंट्स तुमच्या पेपरवरती जसे आठवतात त्याप्रमाणे लिहून द्या आणि तो पेपर फाडून फेकून द्या. कोणालाही दाखवायचा नाही आपल्याला. तो तुमच्यासाठी आहे, तुम्हाला कळलं पाहिजे, तुमच्या समोर लिहून घ्या. तुम्ही पॉज करा, परत व्हिडिओ, परत हे लिहून घ्या. जर तुम्ही हे लिहिलेलं असेल, मी अशी आशा करतो की तुम्ही लिहिलं असेल, तर आता त्याच्यामध्ये पटकन तुम्ही गोष्टी बघा की तुम्ही नेगेटिव्ह पहिलं लिहिलं की पॉझिटिव्ह पहिलं लिहिलं, तुमचे नेगेटिव्ह पॉइंट्स जास्ती झालेले आहेत की पॉझिटिव्ह पॉइंट्स जास्ती झालेले आहेत. ही बेसिक गोष्ट आहे, ही सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्यात हा विचार करा की जे तुम्ही स्वतःबद्दल पॉझिटिव्ह लिहिलेलं आहे, हा तुम्ही स्वतःबद्दल विचार करता की लोकांनी आपल्याला तसं सांगितलेलं आहे. लोक बऱ्याच वेळेला आपल्याला सांगतात, अरे हा एकदम हुशार आहे, अभ्यासात एकदम हुशार आहे. आपल्याला वाटते आपल्या अभ्यासातच एकदम जबरदस्त आहोत. नाही, ती आपली गुणवत्ता काहीतरी वेगळी असते. किंवा निगेटिव्ह, नॉर्मली निगेटिव्ह गोष्टी लोकांना जास्ती लिहितात. निगेटिव्ह काय असतात गोष्टी त्या, की बाबा मला लगेच रडायला येते, किंवा मी लगेच लक्ष देत नाही कोणाकडे, किंवा माझं कॉन्सन्ट्रेशन एका जागेवर राहत नाही, मी अभ्यासावर लक्ष देऊ शकत नाही, मी माझ्या कामावर लक्ष देऊ शकत नाही, मला राग लवकर येतो, शॉर्ट टेम्पर्डनेस, हे सगळे आपण लिहितो. आपण त्याच्यावरती इन डेप्थ विचार करतो का? कधीच नाही. आज आपण त्या गोष्टींवरती विचार करणार आहोत की नेगेटिव्ह गोष्टी खरंच नेगेटिव्ह आहेत का, पॉझिटिव्ह गोष्टी खरंच पॉझिटिव्ह आहेत का, की हे फक्त दुसऱ्यांनी आपल्याबद्दल सांगितलेलं आहे म्हणून आपण एक्सेप्ट करतो की हे निगेटिव्ह आहे. आता एक एक्झाम्पल घेतो, माझंच उदाहरण घेतो. मी लहानपणापासून शाळेमध्ये असताना मला टीचर्स किंवा मॉनिटर आमचे जे असायचे ते सर्वात पहिले माझं नाव लिहायचे. मोस्ट टॉकेटिव्ह बॉय इन द क्लास, कोण? स्वजित चौधरी. पहिलं नाव लिहिलेलं असायचं स्वजित. मला माहिती आहे ती गोष्ट. तेव्हापासून टीचर सांगायचे, किती बडबड करतो, यू आर सो मच टॉकेटिव्ह, गेट आउट ऑफ द क्लास. काय काय पनिशमेंट्स मिळालेले आहेत. मला लहानपणापासून एकच सांगायचे, लक्ष दे, किती बडबड करतोस, तुला वाट लागेल, किती त्रास देतो हा मुलगा बडबड करू. आज तीच बडबड माझा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आज मी त्याच्यावरच माझी पर्सनॅलिटी बनवलेली आहे, त्याच्यामध्येच मी मार्केटिंगमध्ये पुढे गेलेलो आहे. मी आज त्याच्यामुळेच तुमच्या समोर उभा राहून बोलू शकत आहे. मी कित्येक तरी मुलांच्या समोर ही गोष्ट बोलू शकतो. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही जो लिहिलेला निगेटिव्ह पॉईंट आहे हा निगेटिव्ह आहे हे आपण मानायचं नाही. त्याला पॉझिटिव्ह कसं कन्व्हर्ट करायचं हे फार इम्पॉर्टंट आहे. त्याला बघायचा आपला दृष्टिकोन कसा बदलायचा हा इम्पॉर्टंट आहे. तुमचं जे घाबरणं असते ना, हे सगळं घाबरणं तुमचं जेव्हा तुम्ही एक मध्ये आपल्या मेंदूच्या मध्ये एक होतात ना, मेंदू तुमचा एक स्टोरेज बॉक्स आहे, हा सगळ्यांना माहिती आहे. पण हा मेंदू एक डस्टबिन सारखा पण आहे. तुम्ही त्याचा वापर जर स्टोरेज बॉक्स सारखा केला, अगदी तिजोरी सारखं त्याला सेफ ठेवलं आणि क्लीन करून ठेवलं किचन सारखं आपल्या, तर आपण त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या डिशेस बनवू शकतो. अजूनही वी कॅन कुक अप अवर लाईफ इन अ मच बेटर वे. पण आपण तसं करत नाही. आपण त्याला काय वापरतो? डस्टबिन सारखा वापरतो. कसा वापरतात तुम्ही डस्टबिन सारखा? तुम्हाला लहानपणापासून गोष्टी आठवा. जेव्हा तुम्ही लहान होतात त्यावेळेला तुम्हाला काहीतरी बोलायचं असते, काहीतरी सांगायचं असते, त्यावेळेला सडनली तुम्हाला कोणतरी बोलते, गप्पा रे, तुला काय कळत नाहीये, तू लहान आहेस. जेव्हा आपल्याला असे इम्पॅक्ट पडायला लागतात, तुला कळत नाहीये, आम्ही जे सांगतो ते ऐक, आपल्याला रिझन्स दिले जात नाही, आपल्याला डायरेक्ट ऑर्डर्स दिले जातात, त्यावेळेला तो माइंड एक्सेप्ट करायला लागतो की नाही, मोठ्या लोकांसमोर आपण बोललं नाही पाहिजे. आपल्या मनातले विचार आपण मागे टाकायला लागतो. आपली क्रिएटिव्हिटी किंवा आपली कॅपॅसिटी जी असते ती आपण दाबायला चालू करतो. हे लहानपणापासून चालू होते. त्याच्यानंतर आपली एक स्टेज येते, त्याच्यामध्ये आपण शाळा किंवा कॉलेजला जातो. या ठिकाणी पोचल्यावरती दुसरे आपल्याबद्दल काय बोलतायत, आपल्यावर हसतायत, ह्याचा इम्पॅक्ट आपल्याला फील व्हायला लागतो. जेव्हा आपण वर्गात उभे असलेलो असतो, आपल्याला उभं करतात टीचरने, सांगतात ह्याचं उत्तर सांगा,
त्यावेळेला आपण घाबरतो, आपल्याला येत नसते उत्तर, तर आपण काहीतरी बोलून टाकतो आणि ती आपली पहिली वेळ असते. आपण काहीतरी ट्राय करतो आपल्या पद्धतीने की नाही मी ट्राय तर करणार, काय आहे ते, गप्प राहिलं तर अजून ओरडतील, म्हणून आपण एकदा ट्राय मारतो. आणि त्यावेळेला आपलं जर नशीब खराब असेल आणि हे तुम्हाला आठवेल, आयदर सगळी मुलं हसतात जोरात आपल्यावरती, किंवा टीचर आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने ओरडतात, असं टॉन्टिंग देतात की सगळी मुलं परत हसतात, आणि ती गोष्ट आपल्या मेंदूवरती इम्पॅक्ट करते. अशा पद्धतीने प्रभाव टाकते आपल्या मेंदूवर की आपण दुसऱ्या वेळी उभं राहताना ना आधीच तो विचार आणतो की आता काय खरं नाही, परत सगळे माझ्यावरती हसणार. हा फार मोठा न्यूनगंड आपल्यामध्ये डेव्हलप व्हायला लागतो की मला ना हे बोलायला नाही, सगळे हसतात माझ्यावरती. आणि चुकून आपलं उत्तर राईट आलं, आपण जर दुसऱ्या वेळी ठरवलं की नाही मला अभ्यास करून द्या, टीचर प्रश्न विचारतात मी उत्तर देणार, जर ही आपण जिद्द ठेवली आणि जर आपण रेडी केलं की मला हे उत्तर द्यायचं आहे आणि दिलं, तू ओव्हर गुड लक, आपण ते उत्तर दिलं, आपले मित्र चालू करतात लगेच ब्रेकमध्ये वगैरे, काय बरं, अरे वा तू अभ्यास करायला लागलास, हिरो झालास, तुला तर सगळं येते, तू काय बाबा अभ्यास करतो जास्ती, आम्हाला येत नाही, उलटे टॉन्ट. मग आपल्याला प्रश्न पडतो ते आता काय करायचं, व्हॉट टू डू. हे असं काय होत चाललेलं आहे, आपण नाही केलं तरी हसतात, असं केलं तर टॉन्ट करतात, व्हॉट इज दिस. मग आपण तिसरं ऑप्शन घेतो, ते म्हणजे गप्प राहणं. आपण शांत राहायला चालू करतो, गप्प उभं राहतो, टीचर ओरडतात, आपण गपचूप बसतो. आपल्याला आवडते ते, कारण की काहीच त्याच्यात मॅटर झालेलं नाहीये, सगळ्यांना सवय झालेली आहे की ह्याला टीचर ओरडतात. आपण आपल्या मेंदूला एका विशिष्ट पद्धतीने ट्रेन करतो की बाबा तू गप्प राहा, सगळं काम होत जाईल तुझं. पण असं नाही. हा तुमच्या मनावरती एक इम्पॅक्ट पडतो आणि आपल्याला ती गोष्ट गप्प राहायची, आपल्यामध्ये आलेले विचार सांगायची कॅपॅसिटी जी असते ती आपण थोडी थोडी कमी करत जातो. आपण 4 लोकांमध्ये बोलल्यावरती सगळे आपल्यावर हसू शकतील, हा तर सर्वात मोठा फिअर आहे जे सगळ्यांमध्ये डेव्हलप व्हायला चालू होते राईट फ्रॉम युअर स्कूल अँड कॉलेज डेज. एक अजून एक इम्पॅक्ट होतो तुमच्या मेंदूवरती, तो म्हणजे दुसऱ्या लोकांकडनं तुमच्यावर केलेलं कंपॅरिझन. हे तुम्हाला फार त्रास देते तुमच्या डोक्याला, फार म्हणजे फार त्रास देते. घरी गेलं, कोण नातेवाईक आलेले असतील, ते त्यांच्या मुलाबद्दल सांगणार की आमचा मुलगा हे करतो रे, तू का नाही करत, आणि गपचूप निघून जातं. त्याच्यानंतर आई बाबा चालवतात, बघ तो किती अभ्यास करतो आणि काय करतो, हे करतो ते करतो वगैरे. आणि आपण आपल्या मनामध्ये एकदा दोनदा भांडतो, नंतर सांगतो हे काय चाललेलं आहे. नेहमी कंपॅरिझन. म्हणजे तो मामा आला की तो मिठाई काय घेऊन येतो ते आपल्याला लक्षात नसते, पण तो मामा जाऊन जर बॉम्ब टाकून जाणार घरामध्ये आणि त्याच्यावर आपल्याला त्रास होणार, ह्याचं आपल्याला टेन्शन आलेलं असते. तिकडनं बाहेरनं आत्या आली, ती येऊन आपल्याला सांगते अरे तुम्ही अजून हेच करतात, माझा मुलगा बघ, माझी मुलगी बघ काय करते, आणि तुम्ही अजून हेच केलेलं आहे, हा कोर्स करा. आणि आपण हा गपचूप ऐकतो. आणि त्याच्यानंतर आईबाबांचं लेक्चर चालू होते. ह्याच्यामध्ये आपण आपला मेंदू अक्षरशः मागे टाकायला लागतो, आपण तो दाबायला लागतो. हा दाबून दाबून एक काइंड ऑफ अ गार्बेज होते. डस्टबिन सारखं यूज करायला लागतं तुम्ही. तुमच्यामध्ये आलेल्या इच्छा किंवा तुमच्यामध्ये आलेले वाक्य किंवा तुमचं मत प्रॉपरपणे जर तुम्ही मांडलं नाही तर ते मध्येच राहायला लागते. कसा हा डोक्यामध्येच राहायला लागतो आणि मग प्रॉब्लेम्स होतात. फर्स्ट प्रॉब्लेम, तुम्ही जर घरामध्ये ट्राय करा, आईला सांगायचं जाऊन आपल्याला कचऱ्याचा डबा बाहेर फेकायचा नाही, 30 दिवस कचरा घरामध्ये सांभाळायचा आहे, चालेल का? ठेवा तर खरं, काय होणार आहे जास्तीत जास्ती, खाण्याचा वास येईल, त्याच्यानंतर आपण आजारी होऊ, आपण नाही राहू शकणार घरामध्ये, आपल्याला बाहेर जावं लागेल. बाहेरची कोणतीही चांगली व्यक्ती आपल्या घरात येणार नाही, बरोबर आहे? सेम इज ॲप्लिकेबल विथ युअर ब्रेन. मी ब्रेनला तुम्ही जर डस्टबिन सारखं वापरता ना, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जेव्हा या गोष्टी सगळ्या मध्ये ठेवता, हे इन्सल्ट्स झालेले, राग रुसवे, लोकांनी तुम्हाला ओरडलेलं, तुम्हाला वाटते की माझं चुकीचं नाहीये, हे असं माझ्याबद्दल का बोलले, पण आपण त्यांना बोलत नाही आणि आपण मध्ये ठेवतो. ह्याचा सगळा कचरा जो तुमच्या ब्रेनमध्ये कलेक्ट व्हायला लागतो, हा ब्रेनमध्ये एक बॅड ऑर्डर टाकायला लागतो आणि ते बॅड ऑर्डर तुमच्या मेंदूमध्ये पसरते. सर्वात पहिली स्टेप त्याच्यामध्ये तुमची काय असते? फर्स्ट स्टेप इज तुम्ही सगळेजण शांत राहायला तुम्हाला जास्ती आवडते. तुम्ही तुमचं मत मांडायला थांबवता आणि तुमचं जर काय बोलायची पाळी आली, तुम्हाला अगदी असह्य जर झालं, तर सर्वात पहिलं आयदर तुम्ही रागवणार शॉर्ट टेम्पर्डनेसमध्ये आणि लगेच तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येणार. असं का होते? जेव्हा आपल्याला कळते की अरे मी रागावलो,
किंवा काय मला जरा जरी झालं, एक वाक्य बोलायचं झालं तरी माझ्या डोळ्यात पाणी येते. म्हणजे काय आहे तर माझ्या डोक्यामध्ये टॉक्सिक वेस्ट, गार्बेज वाढलेला आहे आणि त्याचा वास एवढा असह्य झालेला आहे की ते रिॲक्शन येत आहे माझ्या डोळ्यांच्या थ्रू. हा फॅक्ट आहे. हा ट्राय करा, हे तुम्हाला कळेल. तुम्ही स्वतःवरती जर नीट बघितलं तर हे तुम्हाला कळणार आहे की हा असा प्रॉब्लेम होतो. हे प्रत्येक जण असं फेस करते. ईच अँड एव्हरी पर्सन. आपल्याला वाटते की हे फक्त माझ्याबद्दलच होते, अरे बापरे मी कसं कोणाला सांगू, काही करू. नाही, जगातल्या प्रत्येक व्यक्ती या गोष्टींमधनं फेस होतात, जातात पुढे. तीच माणसं पुढे सक्सेसफुल होतात जे या गोष्टींना चांगल्या पद्धतीने यूज करतात, कचऱ्याचा डब्बा म्हणून यूज करत नाही. तुम्ही जेव्हा हे रडायला लागता, तुमचं त्यावेळेला तुम्हाला कळते की नाही, मी बोललो, रागवलो तरी माझ्या डोळ्यात नाही येते. मग लोकांना वाटते हा वीक आहे, काय रडकुंडा माणूस आहे, जराशा गोष्टीवरती रडतो. नो 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 नो, घाबरायचं नाही. हे जर तुम्ही असंच तुमच्यामध्ये ठेवून दिलं ना तर पुढची स्टेज काय होईल माहितीये, तुम्ही डिप्रेशन काइंड ऑफ स्टेजमध्ये पोचाल. कशा पद्धतीने तर माणूस सगळं मध्ये ठेवायला लागतो. एवढं मध्ये राहते की त्याला जेवायची गरज लागत नाही. एवढं मध्ये राहते की त्याला दुसरं कोणाचंही काही ऐकू शकत नाही. एवढं सगळं ते तुमच्यामध्ये असते की तुम्ही स्वतः तुमची पर्सनॅलिटी अशी राहता. तुमची शोल्डर्स जे आहेत ते असे व्हायला लागतात, तुम्ही डाऊन व्हायला लागतात, तुम्ही असेच राहणार, तुम्ही लोकांशी बोलणार नाही, उभे राहताना एकदम वेगळ्याच पद्धतीने उभे राहणार. तुमची चांगली पर्सनॅलिटी तुम्ही दाबून टाकता. हे नाही झालं पाहिजे, पण आपण लक्ष देत नाही. मग आपल्याला त्याच्यामध्ये ना काहीतरी एक सपोर्ट मिळतो कोणत्या तरी एका गोष्टीचा. तो म्हणजे आपल्याला चुकून असं वाटते की अरे चला आपण कुठेतरी एकटे राहिलो ना का बरं वाटते. म्हणजे तुम्ही जेव्हा एकटे बसमधनं किंवा रिक्षातनं किंवा गाडीतनं ट्रॅव्हल करत असाल ना, त्यावेळेला तुम्ही तुमच्या दुनियेत जाता, फटक्यामध्ये. तुम्ही तुमचं काम करतायत, बसलेले आहेत, लोकांना वाटते की याचे डोळे उघडे, काहीतरी दुसरा विचार करतोय, पण आपला विचार चालू झालेला असतो. आपण आपल्या जगात जातो. जिकडे आपल्याला ओरडायचं असते, ज्या माणसाला आपल्याला मारायचं असते, ज्या व्यक्तीने आपल्याला जे जे बोलायचं असते, आपण सगळं आपल्या त्या जगामध्ये सगळं बोलायला लागतो. आपल्या मेंदूला आपण तशा पद्धतीने वापरायला लागतो आणि आपल्याला तो एकटेपणा किंवा एकटं राहणं घरामध्ये म्हणजे इट इज द बेस्ट थिंग ऑन अर्थ, ही जेव्हा फिलिंग यायला लागते तेव्हा समजायचं की आता आपण आपली पर्सनॅलिटी खराब करायला लागलेलो आहोत. आपण ॲडिक्शनच्या दिशेने जायला लागलेलो आहोत. या पर्टिक्युलर स्टेजला पोहोचल्यावर जर तुमच्या समोर एखादी अशी गोष्ट आली जी तुम्हाला टेम्पररी रिलीफ देते, तुम्हाला वाटते की ते रिलीफ आहे, पण ती टेम्पररी रिलीफ असते. टेम्पररी रिलीफ तुम्हाला फटकन लोकांना कुठनं मिळते, रात्री संध्याकाळी वगैरे दारू पितात रेग्युलर पिणाऱ्या लोकांची गोष्ट करतोय मी, मजा करता पिणाऱ्या लोकांची गोष्ट करत नाही. ती जी रेग्युलर पिणारे लोक असतात त्यांना दारू किंवा स्मोकिंग, बरेचसे लोग सर कितना पढ़ाई है, बताए हम लोग इंजीनियरिंग कर रहे हैं, पढ़ाई कर रहे हैं, तो उसमें हमको ये आदत लग गया सिगरेट पीने का. आम्हाला ते कधीच कळलं नाही, हा रूलच कळला नाही मला की तुमच्या डोक्यावर प्रेशर आलं म्हणून तुम्ही सिगरेट घेतली किंवा तुम्ही दारू हातात घेतली. रॉंग इट इज. ते पळवाट आहे, पळवाट वीक माणसाची निशाणी आहे. म्हणजे जर त्या माणसावरती एक्स्ट्रा प्रेशर आलं, मग भले तो कितीही लेवलला पोचून दे, पण जर त्याच्या मनावरती एक्स्ट्रा प्रेशर आलं तर तो पॅनिक होणार आणि जी इझिएस्ट ऑप्शन असणार तिकडे तो जाणार फटक्यामध्ये. मग हे जर झालं असेल तुमच्या बरोबर किंवा तुमच्याबद्दल होत असेल की तुम्हाला ॲडिक्शन एक लागते, एखाद्या व्यक्तीशीच बोलावं असं वाटते, आपल्याला वाटते की ते प्रेम आहे किंवा काय आहे, इट इज जस्ट इन्फॅच्युएशन, इट इज टेम्पररी ॲडिक्शन, इट इज अ शॉर्ट टर्म रिलीफ व्हॉट यू आर गेटिंग. तेवढा वेळ पुरता आपल्याला बरं वाटते, हा, कारण की आपण आपल्या बाकीच्या गोष्टी विसरून जातो. हे असं पॉसिबल होते का? होते. तुम्ही जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीला सडनली तुमच्याकरता ते ब्रेथ ऑफ फ्रेश एअर असतो तो त्या वेळेपुरता आल्यावर तुम्हाला वाटते अरे बरं वाटलं, मित्रांबरोबर गेलो ना, जरा फिरून आलो, पिकनिक केली ना, बरं वाटलं. टेम्पररी सर्व्हिस तेवढंच तुम्ही करता. दारू प्याली, तेवढ्या वेळेपुरता बरं वाटलं, सकाळी परत प्रॉब्लेम तर तिकडेच आहे जो तुम्हाला त्रास देत होता, पण तुम्ही तो बघितलाच नाही. आपण फक्त टेम्पररी रिलीफ बघितली, रात्री झोप बरी आली ना, बस फार झालं. आपला दात दुखतो, पाय दुखतो, डोकं दुखते, डॉक्टर एक पेन किलर देतो, 2-3 तासापुरता त्याचा इफेक्ट राहतो, 5 तासापुरता इफेक्ट राहतो, त्याच्यानंतर काय, पेन तर आहेच, म्हणजे आपल्याला त्याला क्लिअर तर केलंच पाहिजे दाताला. सो सोल्युशन हे टेम्पररी न वापरता, जे आपण वापरतो टेम्पररी, आपण परमनंट सोल्युशनकडे बघायचं ट्राय करणार आहोत. आज मी माझ्या या सगळ्या क्षेत्रामध्ये मी भरपूर फिरून सगळं बघितलं,
त्यावेळेला मुलांना मी हे परमनंट सोल्युशन्स द्यायला लागलो. लोक ॲडिक्शन पण त्यांचं सुटलेलं आहे, कारण की त्यांना गरजच नाही लागत ना टेम्पररी रिलीफची. टेम्पररी रिलीफची गरज नाही लागत जर आपण यांच्या सोल्युशन्सवरती बघायला लागलो तर. पण एवढ्या लवकर मी सोल्युशनवर येणार नाहीये, कारण की अजूनही तुम्हाला माहिती नाहीये की हा तुमच्यामध्ये असलेला जो फिअर आहे, हा जो न्यूनगंड आहे, हा एक्झॅक्टली काय आहे. जर आपल्याला कोणत्याही गोष्टीवरती ट्रीटमेंट करायची असेल तर आपल्याला पहिलं त्याचं मुळापर्यंत कारण शोधलं पाहिजे, वरच्या वरती नाही. सारखी बॉडी दुखते आणि ताप येतो म्हणून आपण जाऊन बॉडी दुखायची आणि तापाची गोळी घेतो आणि परत आपण 7-8 दिवस, 1 महिना, 15 दिवस नीट होतो. परत आपल्याला काहीतरी क्लायमेट चेंज होतं, परत आपण डाऊन होतो. म्हणजे काय, मग जेव्हा आपण इन डेप्थ स्टडी करायला जातो डॉक्टरांकडे किंवा आयुर्वेदिक माणसाकडे, जेव्हा आपण आयुर्वेदिक वैद्य जे असतात त्यांच्याकडे आपण जेव्हा जातो त्यावेळेला ते आपल्याला काय सांगतात, नाडी चेक करतात आणि सांगतात तुमच्या हाडांमध्ये ताप आहे. म्हणजे काय आहे, तर मूळ प्रॉब्लेम कुठे आहे, तुमच्या हाडांमध्ये जाऊन बसलेला आहे. तुम्ही वरच्यावरती क्लिअर करत आहात, परत तो उत्पन्न होणारच आहे. जेव्हा आपलं पिस्टन जाम व्हायला लागते गाडीचं, त्यावेळेला आपल्याला तो इंजिनियर सांगतो, ऑटोमोबाईलवाला जो आपला गॅरेजवाला असतो तो सांगतो पिस्टन नाही आहे, इंजिन उघडायला लागेल. तुम्ही बाहेरनं ऑइल टाका, काय पण करा, पिस्टन जोपर्यंत चेंज नाही केलं किंवा नीट नाही केलं किंवा जे काय त्याचं करायचं असते ट्रीटमेंट ती नाही केली तर होणार नाही. म्हणजे हा जो तुमच्याबद्दल बरोबर जर होत असेल, तुम्ही जर सारखं तुम्हाला रडायला होत असेल, डोळ्यातनं पाणी येत असेल, तुम्ही एकटे राहत असाल, तुम्हाला बरं वाटत असेल, तर तुमच्यामध्ये हे प्रॉब्लेम्स उत्पन्न झालेले आहेत. तुमचं फिअर त्यातनं यायला लागलेलं आहे. फिअर काय आहे, घाबरणं हा सर्वात मोठा आजार आहे, सर्वात मोठा आजार आहे. ह्या आजाराचा प्रत्येक माणसामध्ये असतो. आपण उदाहरण घेऊया, कॅन्सर. कॅन्सरचे सेल्स प्रत्येक माणसामध्ये अगोदरपासूनच उत्पन्न असतात. प्रत्येक माणूस घाबरतो, प्रत्येक माणसाला ते घाबरणं असते. पण त्याच्यावर तुम्ही मात कसं करता, त्याला तुम्ही वाढवता की कमी करता. आज आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये कॅन्सर सेल्स असतात, सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे मी ऐकलेलं डॉक्टरांकडनं, मेडिकल्स किंवा जे लेक्चर्स वगैरे बघतो मी, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की असतात, पण ते डेव्हलप कधी होतात, जेव्हा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा त्याला आपण भरपूर गोष्टी खायला देतो, जेव्हा आपली बॉडीची इम्युनिटी डाऊन व्हायला लागते, आपण चांगलं हेल्दी फूड खात नाही, फालतूगिरी काहीतरी करतो, ऍसिडिटी जेव्हा आपला वाढतो तेव्हा अजून त्याला ग्रोथ मिळतो. आणि एका सर्टन लेवल पोहोचल्यावरती स्ट्रेस लेवल, ऍसिडिटी, इम्युनिटी लो, ह्या सगळ्या गोष्टी त्या कॅन्सर सेल्सना वाढवायचा चान्स देतात आणि मग ते वाढतो आणि मग तो नासूर होतो आणि मग ऑप्शन असते केमोथेरपी किंवा अल्टिमेट फेट. सो वी कॅनॉट डू एनिथिंग आफ्टर दॅट. पण हे असं फिअर बद्दल सुद्धा आहे. फिअर हा प्रत्येक माणसाच्या मध्ये आहे. तो कधी उत्पन्न होतो, जेव्हा लहानपणी आपल्याला थोडीशी अक्कल यायला लागते, थोडीशी अक्कल. तोपर्यंत आपल्याला फिअर, तर लहान मुलाला तुम्ही पाण्यात जरी टाकलं तरी त्याला काय कळणार नाही, तो पोहायला लागतो. व्हिडिओ बघता ना तुम्ही सगळीकडे, की लहानसा मुलगा 2 महिन्याचा 3 महिन्याचा मुलगा पाण्यात टाकल्यावरती तो पोहतोय, त्याला काहीच माहिती नाही. त्याला एवढंच माहिती मला हात पाय हलवायचे, डुबणं हे त्याला माहितीच नाही. त्याच्यासमोर तुम्ही कुत्रा ठेवा, नाहीतर त्याच्यासमोर वाघ ठेवा, तो त्याच्या जवळ जाणार आणि त्याच्या केसांची खेळणार, कारण की त्याला फिअर माहितीच नाहीये. पण आपल्याला जेव्हा थोडीशी अक्कल येते, जेव्हा आजूबाजूची लोक सांगत जातात हे नको करू, नाही त्याला तुला असं नको करू, दॅट इज द फर्स्ट स्टेज जेव्हा तुमच्यामध्ये फिअर आहे हे कळायला लागते आणि तुम्ही वरती तो डेव्हलप अजून करायला लागता. जर तुमच्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट चांगलं असेल, जे तुम्हाला पुढे ढकलत असेल, तर हा फिअर जास्ती वाढत नाही. पण जर मी जे सांगितलं मागची उदाहरणं, ते जर तुमच्या बरोबर झालेलं असेल तर निश्चितच तो तुमच्यामध्ये वाढायला लागतो. आणि जेव्हा फिअर वाढतो, हा माणसाचा फिअर जो असतो ना, तो पोटामधनं येतो. पोटामधनं त्याचं स्टार्ट होते, इकडनं व्हायब्रेशन येतात. सर्वात पहिले आपल्याला काय होते, पोटामध्ये गुडगुड होते ना, अरे बापरे घाबरायला झालं. आपण राईड मध्ये बसतो, एसएल वर्ल्ड, वॉटर किंगडम, ॲक्वा मॅजिका, तिकडे काय होते, पोटामध्ये मस्त गुडगुड होते आणि काय धमाल आली माहिती आहे. पण पहिलं गुडगुड इकडे होते, म्हणजे नर्वसनेस. तुमचा जो आहे, तुमचा जो फिअर आहे, हा इकडनं उत्पन्न होतो आणि मग सगळीकडे पसरायला लागतो. मग इकडनं उत्पन्न झालेला जो आहे फिअर, हा व्हायब्रेशन्स अशा सोडायला लागतो, झुम 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 झुम, आणि तुमच्या हातापर्यंत पोहोचतात, पायापर्यंत पोहोचतात आणि तुम्ही हलायला लागता. दर रडणं चालू होते, हाताला घाम यायला लागतो, जे आपण पाठ केलेलं आहे, जे आपल्याला बोलायचं ते बंद होते. असं कसं, हाऊ इट इज पॉसिबल? हे सगळं जे बॉडीमध्ये होते याला आपण थांबवायचं कसं? तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्ती नर्वसनेस कधी येऊ शकतो माणसाला? जेव्हा आपल्याला समोरच्या व्यक्तीला मारून टाकायचं,
एक झापड मारणं फार सोपं आहे किंवा 4-5 बुक्के मारणं, काठीने मारणं सोपं आहे, मारून टाकणं फार हार्ड आहे. मग तुम्ही विचार करा, आपले जे सोल्जर्स आहेत हे कसे समोरच्याला, लांब तो तिकडे माणूस दिसतोय, तो जस्ट बिकॉज ही इज अ पाकिस्तानी ऑर अ एनिमी, ते होल्ड इट लाईक दिस अँड दे शूट इट. घाबरत नाही, थरथरत नाही. का असं? आणि काय पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जाते जेणेकरून त्यांच्यामध्ये मारून टाकायचं समोरचा माणूस आत्ता जिवंत आहे, ट्रिगर दाबल्याबरोबर मेला, हे कसं पॉसिबल होते? त्यांची ट्रेनिंग ही फार इम्पॉर्टंट आहे. त्या ट्रेनिंगमध्ये ना काही सिंपल गोष्टी आहेत त्यांना दिलेल्या. सर्वात पहिली गोष्ट, ज्या कोणत्या व्यक्तीने तुमच्यापैकी एनसीसी जॉईन केलेलं असेल त्यांना माहिती असेल की एनसीसीला जेव्हा आपण जातो त्यावेळेला तो चेक काय करतात, आपल्याला युनिफॉर्म दिला जातो, आपल्याला स्ट्रेट उभं राहायला लागते, फॉलोइंग करावं लागते, आणि तो सीओ साहेब तिकडनं येतात. सीओ साहेब आले एखाद्या त्यांची 3 बोटं घेतात आणि आपल्या बेल्टमध्ये अडकवतात आणि जोरात हलवतात बेल्ट, धाड 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 करून हलवतात. मग आपण विचार, हे काय केलं? मला पण असंच झालेलं होतं, मी सुद्धा एनसीसीला जायचं होतं तेव्हा ते चेक करायचे. मला हे काय नवीन रूल आहे, कशाला उगाच चवत, आणि लूज असेल ना तर पनिशमेंट द्यायचे. मला ते कधीच कळलं नाही. नंतर मला कळायला लागलं की हा जो बेल्ट आहे आपला, हा टाईट का असला पाहिजे. तुमच्या पोटामध्ये जो फिअर उत्पन्न होतो त्याला जागा कमी मिळाली पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट असते, जर तो फिअर इकडनं येतच असेल तर त्याला फटक्यामध्ये खाली त्यांच्या पायामध्ये 2.5 किलोचे बूट असतात, हेवी शूज असतात. त्या शूज नेगेटिव्ह असतात, नॉन लिव्हिंग असतात, आणि ते नॉन लिव्हिंग जे आहेत ना ते तुमचं व्हायब्रेशन जे आहे ना ते खेचून घेतात. तुम्ही सांगाल सर व्हायब्रेशन्स, घाबरणं, ह्याचा लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंगशी काय संबंध आहे, किंवा ह्याचा काय फरक पडणार आहे लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग मध्ये? तर तुम्हाला सांगतो मी, लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग वस्तू जर आपल्या बॉडीला कनेक्ट होत असतील तर कसा इफेक्ट होतो तुमच्या फिअरचा, हा तुम्ही पण बघितलेला असेल आणि अनुभव पण केलेला असेल. फर्स्ट स्टेप त्याची, तुम्ही जेव्हा बोलता, मला उभं राहून बोलायला सांगितलं किंवा बरेचसे आपण बघतो स्पीकर्स वगैरे असतात, त्यावेळेला आपल्याला बऱ्याचशा लोकांना काहीतरी पकडून बोलायची सवय आहे. ते पटकन निगेटिव्हला नाही, नॉन लिव्हिंग गोष्टीला हात धरतात. आपला जेव्हा त्याच्यावर हात येतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपलं जे घाबरणं आहे, जे व्हायब्रेशन्स आहे, थरथर झालेलं, ते पटकन तिकडे जाऊन स्टॉप, आणि आपल्याला थोडासा सपोर्ट मिळतो. हा, बरं वाटलं, एकदम बरं वाटलं. हे जे आहे आपल्यामधलं, हे आपल्यामधले व्हायब्रेशन्स जे आहेत, हे आपण नॉन लिव्हिंगला हात लावले की होतात. जर लिव्हिंग माणसाला हात लावले तर काय होते? तुम्ही ना शाळेमधला तुमचा सीन आठवा, जेव्हा तुम्हाला मस्ती करताना किंवा काहीतरी करताना पटकन तुम्हाला टीचर काय मस्ती करतो, उभा राहा, आणि पटकन उभं केलं. ओके, तुम्ही उभे राहिलात आणि उभे राहताना तुम्ही तुमच्या मित्राला ना, असं मित्र किंवा मैत्रीण जो पण बाजूला बसलेला असेल त्याला तुम्ही पकडला आणि हात टच झाले तुमचा, तो ना पटकन तू मला नको बघू, असं आपण का करतो? कारण का तो लिव्हिंग माणूस आहे. तुमचं जे घाबरणं आहे ना उभं राहताना असं, ते फटकन त्याच्यामध्ये ट्रान्सफर होते. टीचरचं लक्ष पण नसते त्या मुलावरती, टीचरला भरपूर कामं असतात, पण आपल्याला वाटते की ह्याला उभं केलं, अरे बापरे मला पण तू मला लगेच आपण असं करतो. आठवलं करायचे आपण असं? येस. मग हे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगचा हा फरक आहे. मग ही गोष्ट जर आपण आपल्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीने अप्लाय करायला लागलो, आणि हे बऱ्याच ठिकाणी अप्लाय सुद्धा केलेलं आहे, आपण हे आपल्या पुढच्या सोल्युशनवाल्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत की काय एक्झॅक्टली याचे सोल्युशन्स आहेत. आपण आता सध्याचा ग्रेव्ह प्रॉब्लेमच बघायचा, तो म्हणजे तुमच्यामध्ये असलेलं फिअर. हे फिअर या सगळ्या गोष्टीतनं उत्पन्न होते आणि ते वाढत जाते, हे भरपूर वाढत जाते फिअर. आणि जेव्हा तुमचं हे फिअर वाढते त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स लो व्हायला लागतो, कारण का तुमच्यामधल्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत, या व्हायब्रेशन्स जेव्हा या नेक लेवलला पोचतात त्यावेळेला तुमच्या मेंदूची संपर्क तुटतो. तुमचा मेंदूमध्ये जो तुम्हाला तुमचा डेटा आहे, तुमच्याकडे जे काय तुम्ही स्टोअर केलेलं आहे, जे काय तुमचं नॉलेज आहे, ते तुमच्या तोंडातनं बाहेर येऊ शकत नाही किंवा तुमची ऑर्डर देऊ शकत नाही, आणि मग आपण पॅनिक होतो आणि मग आपण थांबतो. तुम्ही सांगाल सर हे सगळं ठीक आहे, पण हे खरंच जगामध्ये ऍप्लिकेबल होते का? हो, भरपूर होते. ह्याचं आपण उदाहरण घेऊया, सोपी उदाहरणं घेऊया. क्रिकेट प्रत्येक जण बघते, इंडियामध्ये सगळे बघतात, म्हणून आपण ते उदाहरण घेऊया. भरपूर क्रिकेटर्स आहेत, देयर आर सो मेनी क्रिकेटर्स, पण सगळे क्रिकेटर्स सक्सेसफुल नाही होते. बरेचसे क्रिकेटर 5-6 मॅचेस मध्ये त्यांना बसवलं जाते, जा बाबा बस. असं का? त्या क्रिकेटरने हे नाही केलं का? त्या क्रिकेटरने प्रॅक्टिस नाही केली का? त्याला टॅलेंट नाही आहे का? सगळं काय आहे, पण तरी सुद्धा
तो व्यक्ती सक्सेसफुल होत नाही. कारण काय, तो जेव्हा तिकडे ऑन द पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म म्हणजे त्या ग्राउंडवरती जेव्हा तो मॅच खेळायला जातो तेव्हा त्याचं नर्वसनेस ओव्हर पॉवर करते. त्याचं नर्वसनेस त्याला स्वतःला त्याच्या डोक्यात असलेल्या टॅलेंटला ओव्हर पॉवर करते. एवढं नर्वसनेस जेव्हा इकडे येते, नेकच्या लेवलला येते, तेव्हा त्याचं इकडचं टॅलेंट, कूल राहणं हे सगळं तो विसरून जातो आणि मूर्खासारखा काहीतरी शॉट खेळतो आणि आउट होतो. हे जर तो कॉन्स्टंटली त्याचा जर मेंदू कूल नाही करू शकला तर हा त्याला प्रॉब्लेम होणारच आहे. ॲट एनी कॉस्ट हा प्रॉब्लेम होणार आहे. सेम थिंग इज ॲप्लिकेबल व्हेन यू गो फॉर एन एक्झाम. जेव्हा तुम्ही एक्झामला जाता तेव्हा काय होते, आई मी सगळा अभ्यास करून गेलेलो, मला हे माहिती होतं, पण मला त्यावेळेला ते आठवलं नाही. जर हे तुमच्या बरोबर झालेलं असेल तर समजा तुमचा नर्वसनेस तुमच्या स्पायनल कॉर्ड पर्यंत पोहोचला, या इकडे असलेल्या नसांपर्यंत पोहोचला आणि तो हलवायला लागला, उलटला, झप 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 व्हायब्रेशन झाले ना, अर्थक्वेक आला. अर्थक्वेक आल्याबरोबर काय झालं, रोडचा सेक्शन हलायला लागला. रोडचा सेक्शन हलल्यावर क्रॅक्स आले, ट्रॅफिक जाम झालं. सेम थिंग हॅपन्स ओव्हर हिअर. इकडे व्हायब्रेशन्स जेव्हा टच होतात तेव्हा हा जो छोटासा एक कनेक्ट आहे आपला मेन सोर्स पासून आपल्या बाकीच्या बॉडीपर्यंत, त्याला हॅम्परिंग होते आणि ती हॅम्परिंग झाली की माणूस धडधड सगळं हलते आणि तिकडच्या तिकडे माणूस सगळं विसरायला लागतो. त्या क्षणी आपल्याला ब्लँक माइंड होते, अरे बापरे हे सगळं कसं करायचं. आता हे प्रॉब्लेम्स तुम्हाला जर होत असतील तर माझं असं म्हणणं आहे, तुम्ही पहिल्या ह्याच्यावरती आता विचार करा, ह्याच्यातल्या कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही आहात. आणि माझा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो आहे ह्याचे सोल्युशन्स. तो त्याच वेळेला तुम्ही ओपन करा जेव्हा तुम्हाला ह्याच्यावरती पटेल की हे माझ्यामध्ये आहे. कारण की आपल्या इकडच्या सर्वात माणसांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की मी दुसऱ्यांना सांगूच का की माझं फिअर आहे. ह्याचं एक तुम्हाला उदाहरण देतो. जर आपण आपले फिअर सांगायला लागलो, तोंडावरती बोलायला लागलो तर आपण फार पुढे जाऊ. आपले फिअर्स कसे आपण निगेटिव्हली घेतो आणि आपण कसे पॉझिटिव्हली घेतले पाहिजे ह्याचं एक छोटंसं उदाहरण देतो. आत्ता जस्ट मी यूट्यूबवरती कपिलचा व्हिडिओ बघत होतो. कपिल शर्माला इंग्लिश प्रॉपरली बोलता येत नाही, बरोबर, सगळ्यांना माहिती. त्या माणसाने त्याचा तो न्यूनगंड त्याचा पॉझिटिव्ह पॉईंट बनवला. कसा बनवलेला आहे तर तो सगळ्यांना सांगतो माय इंग्लिश नॉट गुड, असं काहीतरी उलट सुलट बोलतो. सगळे हसतात, सगळेजण मजा करतात. पैसे कोण कमवते हो, सक्सेसफुल कोण आहे, ती हसणारी लोक की कपिल शर्मा. विचार करा. अशी भरपूर असंख्य उदाहरणं आहेत जी आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये आपण यूज करू शकतो. आपण एक वेगळ्या पद्धतीने ह्या आपल्या फिअरला घालवू शकतो. आपल्या मेंदूला एक ब्युटिफुल डायमंड सारखं चेरिश करू शकतो. एक चांगल्या पद्धतीने यूज करू शकतो आपण त्याला. तर हे सगळं बघण्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ जो आहे तो ह्याच्या सोल्युशन्स बद्दलचा आहे. तर प्लीज तुम्ही कनेक्टेड राहा, पण त्याच्या अगोदर, कनेक्टेड राहण्यापेक्षाही अगोदर स्वतःबद्दल हे पहिलं आकलन करा. 25 सेंटेन्स स्वतःबद्दल लिहा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह लिहा आणि नंतर पुढच्या मी जे सोल्युशन्स देतोय त्याच्यामध्ये बघा कसा फरक पडत होतो. ओके, तुम्हाला अजूनही ह्याच्यामध्ये काय इन डेप्थ पाहिजे असेल तर तुम्ही खाली लिहू शकता किंवा माझ्या फेसबुकच्या पेजला येऊ शकता. तुम्हाला माहिती आहे माझा फेसबुकच्या पेज, मी आता खाली स्क्रोल मध्ये तो येणारच आहे, स्वजित फॉर यू. त्याच्यावरती तुम्ही येऊ शकता, तुमचे पर्सनल मेसेजेस टाकू शकता, मला पर्सनली येऊन भेटू सुद्धा शकता. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. सोल्युशन्स करता तयारीत राहा. थँक्यू. लाल बटन